नमस्कार. मी यशवंत गावंडे, सामाजिक कार्यकर्ता, गावंधपाडा तालुका पेठ. मी परिसरातील जनतेला आणि शासनाला आणि प्रतिनिधींना विनंती करतो की राष्ट्रीय महामार्ग 848 च्या सावळघाट आणि कोटंबी घाटाच्या रुंदीकरणासाठी गेली 6-7 वर्षे मी सतत प्रतिनिधी आणि शासन, बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करतो, यांना लिहितो. वास्तविक पाहता ह्या दोन्ही घाटांचं काम हे 2016च्या आराखड्यामध्ये मंजूर होऊन ते पूर्ण काम व्हायला पाहिजे होतं, परंतु माजी खासदार यांनी याबाबत कोणतीही दक्षता घेतलेली नाही. त्यांना वारंवार सांगून, लिहून, कळवूनही त्यांनी ह्या प्रश्नाची गांभीर दखल न घेता हा प्रश्न सोडवला नाही आणि त्याच्यामुळेच आज ही अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसंच आजचे खासदारही काही ह्या प्रश्नाबाबत अतिशय वास्तविक पाहता ते बांधकाम विभाग, प्रशासन, RTO आणि ह्या सगळ्यांना सूचित करून हे याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतात, परंतु त्यांनीही काही घेतले. दोन्हीही खासदार या प्रश्नाबाबत गंभीर नाहीत आणि नव्हते आणि म्हणूनसाठी आज 1 डिसेंबरला ह्या रस्त्यावरची वाहतूक चाचडगावपासून तर पेठपर्यंत साधारणतः 25 किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे. एकही वाहन या ठिकाणावरून जात नाही आणि ह्या प्रश्नाचं इतकं गांभीर्य होतं की ह्या प्रश्नासाठी मी 2 ऑक्टोबर 23 रोजी करंजाळी येथे रस्ता रोको आणि 5 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि ह्या उपोषणामध्ये माननीय कलेक्टर साहेब आणि माजी खासदार यांच्या उपस्थितीत बांधकाम खात्यांनी ह्या प्रश्नाचं वर रुंदीकरणाचा आणि पर्यायी रस्त्याचा आम्ही काम करू असं आश्वासन दिलेलं होतं आणि आज दोन वर्ष होऊनही याच्यावरती काहीही ॲक्शन होत नाही. यानंतर गेल्या 8-10 दिवसापासून मी प्रशासनाची आणि यांच्याशी लिहितोय की ह्या घाटाचा जो मेन प्रश्न आहे तो जेव्हा तुम्ही बांधकाम कराल तेव्हा करा, नवीन रस्ते जेव्हा करायचे तेव्हा करा, परंतु आज रस्त्यामध्ये एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत की त्यातून वाहतूक होणं शक्य नाही आणि म्हणूनसाठी या रस्त्यावरून 4-5 राज्यांमधली होणारी वाहतूक, जड वाहतूक, अवजड वाहतूक, लांब वाहनं ही ताबडतोब बंद करा आणि पर्यायी रस्ते करा. ज्यावेळेस तुम्ही नवीन काम सुरू कराल त्यावेळेस माननीय जलद शर्मा सरांनी ह्या रस्ता 1 नोव्हेंबरपासून दुरुस्तीसाठी बंद करण्याचे आदेश दिले. तुम्ही नवीन रस्ता केव्हाही करा, परंतु आज या रस्त्यावर होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करावी, अन्यथा या ठिकाणी इथली जनता अतिशय तीव्र झालेली आहे. पूर्ण एवढ्या किलोमीटरमध्ये जर समजा वाहतूक ठप्प होत असेल तर मग शासन झोपलेलं आहे, बांधकाम विभाग झोपलेला आहे, प्रशासन अधिकारी झोपलेले आहेत आणि म्हणूनसाठी लोकांना चीड निर्माण झालेली आहे. जर हा प्रश्न तातडीने सुटला नाही तर येथील जनता, इथल्या संघटना, इथले पक्ष काही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे सर्व परिणाम शासनाला आणि प्रशासनालाच भोगावे लागतील, त्यांनाच उत्तरे द्यावे. इथलं कोणी जबाबदार नाही. तातडीने या रस्त्यावरची अवजड वाहतूक तातडीने बंद करावी अशी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.